हा हा रवींद्र करळे यांचा मुलगा हा यांचा चिरंजीव सांगलीला जातो. सांगलीला जाऊन तिकडून पोहून येतो. पुण्यात एक्सपोर्ट हा पुण्यामध्ये एक्सपोर्ट आहे. आणि गोदाममध्ये त्यांचं काम झालेलं आहे. आणि आमच्या दादाला थंडी वाजली त्याच्यामुळे त्यांनी शकोटा केलेला आहे शांगांचा फायनली. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे गंगावती आंघोळीसाठी मस्तपैकी. आज स्पेशली शंकर मामान मी आलेलो आहे, कारण की त्यांना खूप गरम झालेलं होतं घरी. ते मला म्हणे आंघोळीला जायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहे. आम्हाला आंघोळीच्या टायमाला दीपक गलंगे बँड लावायचा आहे. चला, आम्हाला आंघोळीच्या टायमाला आम्हाला असं म्हणणं आहे का दीपक गलंगी बँड लावायचे, आणि त्यांचे ओनर तिथं आलेले आहे. चला, तुम्हाला दीपक गलंगी दाखवतो आणि त्यानंतर गाणे बी पाहूया त्यांचे कसे वाजत आहे. आणि पोहणारा एक नंबर आमचे सॅनिटायझर ते बी आलेले. ते सुगट आनंदाच्या वरामध्ये मस्तपैकी आज एक कार्यक्रम होता इकडे खालतं कारणाचा. सगळी तिकून टरट होऊन आलेली आहे आणि त्याच्यामुळं आमच्या अगोदर ते गेलेले आंघोळीसाठी. चला, तुम्हाला ते बी दाखवतो. मस्तपैकी मटण खाऊन आलेली गँग बघू शकता झेमेला. शंकर मामा तर आज पूर्णपणे तयारीत आलेले. टावेल हा त्यांचं आगमन झालेलं आणि काय म्हणते टावेल वगैरे घेऊन आलेले ते घरून पूर्णपणे तयारीमध्ये, फुल तयारीमध्ये पोहण्याचं. हा बघू शकता. आणि आम्हाला आमच्या गँगला दीपक गलंगे बँड लावायचा आहे, आंघोळ करायची आहे आता. हा, बँड लावून आंघोळी करायची आहे. ये बघू शकता आमची पूर्ण गँग मंडळ. सॅनिटायझर ये बघा, सॅनिटायझर हे आमचे फाकडस इकडं दादा भाई मस्त रगड आहे. वलग्या आंबे बिंबे खाऊ. हे बघू शकता दादाने कडून आंबे आणलेले डल्ला मारून चोरले पिवळे आंबे आणलेले त्याने. आणि मस्त पैकी त्याचा मजा चालू आहे आंबे खाण्याची. इकडे फाकडस सॅनिटायझर तुला आहे की नाही. चला, आता आम्ही मस्तपैकी जातो आंघोळीसाठी. चला, आता पहिले शंकर मामाचे बघूया ते कसे जाते काय, आणि त्यानंतर आपण बी जाऊया. तुम्ही येणार का आंघोळीला? शंकर मामा एक जणाला येड्यात काढतो. पोरे म्हणलं हे बघू शकता आमची गँग सगळे नुसते आंबे ओलाडलेले आहे. नुसते आंबे खाती सध्या उन्हात आणायचे, त्यानंतर जाणार आहे आंघोळीला. बघू शकता. आमचे मामा पण फायनली आता आंबे खायला भिडलेले. मटण खाऊन आंबे मस्तपैकी सगळी अंग दुपारचे मटण खाऊन आलेले. कारणाचं मोकार दाबून फाकड सिंगनात मोकार तरी पेलेला आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट पाण्यात जाऊन झोपून गेलो होतो त्यांनी. बघू शकता. त्याच्यामुळे आता गँग मस्त आंबे बिंबे खाऊन जाणार आहे परत एकदा आंघोळीसाठी. चला, आता आंबे खाऊन घेऊ, त्यानंतर जाऊया आंघोळीसाठी. इकडे 2 शूटर आले. 2 मिनिटं. इकडे 2 शूटर आलेले नवीन आंघोळीसाठी. डायरेक्ट त्या काढायला जाते ते आंघोळ करीत. बघू शकता. हा रवींद्र करळे यांचा मुलगा. हा यांचा चिरंजीव जातो. सांगलीला जाऊन तिकडून पोहून येतो. पुण्यात एक्सपोर्ट. हा पुण्यामध्ये एक्सपोर्ट आहे. आणि गोदाममध्ये त्यांचं काम झालेलं आहे. त्यांचं जहाजीमध्ये त्यांना काम भेटलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची दररोज पोहायची प्रॅक्टिस चालू आहे. बघू शकता. त्यांच्या पप्पाला इडू गेले पाहिजे. त्याच्यामुळे ट्रेनिंग कशी चालू आहे ते दाखवावं लागत त्यांच्या घरी. त्याच्यामुळे त्यांचा झेमेला बघू शकता तुम्ही. हे काय जाऊ त्याच्या काम. चाल रे, पोहून दाखव. आवाज चाल जाय थोडं मग जाय. अरे, तुला गोदाम मध्ये पाठवतो ना, तू म्हणतो पोहता येत नाही भाऊ मामा. ये गँग पा नुसते कशी धडाधड पिडलेले. चला, आता टापक्या दिवशी आंघोळ करून घेऊ आम्ही, त्यानंतर बघूया पुढे अजून काय होतं काही. थोडीशी आता फ्रेश होऊ. अंग थोडस जड पडलेलं आहे. हा, मटणाचे खांड असे पोटात जरा तरंगलेले, त्याच्यामुळे आता पहिले बोकड्याचं मटण खाऊन पोरांचे तोंड कसे झालेले, नुसते असे सुस्तवलेले, नुसते असे झोपा त्यांच्या तोंडावरती आलेले आहे. हे बघू शकता. काही तर आंबेच अजून खाते. शंकर मामा एवढंच काढते नाही. बघू शकता की अंगचा जमेला. आणि आता पहिल्यांदा आमचे शंकर मामा जाणार पाण्यामध्ये, आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग आम्ही जाणार आहे. बघू शकता.
तर फायनली आमचे शंकर मामा गेलेले पाण्यामध्ये, बघू शकता तुम्ही. आता मी पोहण्याची काय घेतो आहे तू दात निसकून घे. हे बघू शकता यांचा झेमेला. 138. आणि आपल्या एका व्हिडिओला 138 लाईक झालेले आहे. आणि या व्हिडिओला तुम्ही जवळपास 1K लाईक करून द्या, काही विषय नाही. कारण दादा भाई कोणी आमच्या फकड सिंगने आमच्याच व्हिडिओला एकदा एकाला लाईक करून दिलेलं आहे, फॉलो केलेलं आहे. इकडे दादेने पी केलेलं आहे. तू करेल का रे? व्हिडिओ पाहिले अरे एकाने व्हिडिओ नाही. शेंट आहे जर तू रे. त्याला तो आयडीच नाव सांगू दे. त्याला तो आयडीच नाव सांगू दे. हा काय आहे? काय आयडी सांग बरं. कृष्णा पॉवर ब्लॉग्स. आयला सॅनिटायझरची आयडी तर पाठ आहे, पण मग काय म्हणते त्याच्याकडे फोनच नाही, त्याच्यामुळे बगडी बघू शकता. चला आता माझी बारी, मी जातो. त्यानंतर आंघोळी विंगोळ करून बघूया अजून पुढे काय प्लॅन होतो काय नाही. चला फायनली कृष्णा पॉवर चाललेला आहे आता आंघोळीला. आता आमचे मामा एकटीच आंघोळ करत होती. आमच्या आता काय आंघोळी झालेलं आहे, त्याच्यामुळे आता शंकर मामाला जोडी चाललेलो आहे आपण इथं. चला मकर गार पाणी आहे, मस्त पैकी गार गार लागल. तो म्हणतोय मकर गार पाणी आहे. किती पाणी आहे तिकडे. शंकर मामा बुडाव आलेले पण मग त्यांना पोहत येते, मग त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. लय पोत येतो का? इकडे आमच्या जहाजी मध्ये भरती होते, कड्यालाच पोहत आहे. बघू शकता काय? रुद्र आहे. हा? रुद्र आहे ते. रुद्राची बाजू आम्हाला शाळेत बरी सांगितलं जातं पोहायला तो इकडे पोहतो जाऊ पण अजून रुद्र रवींद्र गोटे रवींद्र गोटे का नाही गोटे मोठे चिरांजू. बघा मित्रांनो मस्त पैकी चालले आता गाई सोडायला ते. आता दीपक गालंगी सुटलेला आहे तिकडं, बघू शकता कशा पद्धतीनं रुपेश यांच्या अंग घेऊन हिंडतोय. सॅनिटायझर आंबे सॅनिटायझर त्यांचं मस्त पैकी चिडलेलं आहे. आता इकडे पाहू शकता शंकर मामा तो चाललाय तिकडे. बबलू पांडे एवढं पाणी आहे. तिथं या बाई तिथं तेवढं पाणी आहे, त्यांना पोहत म्हणून काही विषय नाही. तिकडे चाललाय कृष्णा पवार पाहू शकता. हा इथं रुद्र कशा पद्धतीने ते पब्लिक बी लागली पोहायला. तिकडून खूप मटण खाऊन आलेली आहे. मटण खाल्ल्यामुळे गडिंग त्यांच्या पटून थोडं मटण थोडं वळवळ करीत आहे. जहाजीवाला चाललाय मध्ये जहाज घेऊन. तो पा बबलू भाऊ कुठे गेला. तो पा कृष्णा पवार कुठे गेलाय. तो पा तिथे तेवढा थाव नाही बघा मित्रांनो. तिथे थाव नाही मित्रांनो, बघा कशा पद्धतीनं इकडे आलेले आमचे शंकरराव बाहेर येऊ राहिले. हे आमचे शंकरराव मस्तपैकी बाहेर येऊ राहिले. हा जहाजीवाला तर काही मध्ये जायला तयारच नाही. हा जहाजीवाला बाहेरच पोहायचं शिकवतोय अजून. शंकर बाबा मस्त आहे की आता गाणी म्हणते पाहू शकतास. फार निम्म्या धारीत गेलो तर शंकर मामा आम्ही मस्त मजा आली. देवीचं दर्शन करून आलं, देवीला पाणी घालत तिथे बघू शकता देवीचं मंदिर आहे समोर. तिथे गेलो तर आम्ही दर्शनासाठी. वालगी आमची शूटिंग काढत आहे. बघू शकता झेमेला सगळा तुम्ही. हा जहाजीवाला अजून येऊच पोहतोय. तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला फॉलो करा, लाईक करा, सगळं दाबून द्या लाईक फॉलोचं बटन. चला आता टपकनिशी आम्ही कपडे घालून घेतो. जाऊ गाई का नाही जातील गाई उत्साहामध्ये सांगताच येत नाही. चला सॅनिटायझर बघू शकताय. सगळी गँग पाण्याच्या वरती निघून आलेली आहे. सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या आहे, पण सॅनिटायझरला मटण काळजी लागलेलं आहे. त्याच्यामुळे राव पाण्यात जात आहे. त्यांचे पार तोंड असे झोपाय जाणी झालेले आहे, तारकडलेले मटण खाऊन मोकार मटण दाबून आलेले गँग. त्याच्यामुळे त्यांचा झेमेला झालेला आहे थोडासा बघू शकता. हे बघू शकता डायरेक्ट डोकं बिकं बुडवतोय तो पाण्यामध्ये. सगळी गँग निघून गेलेली, पण आमचा सॅनिटायझर अजून इकडंच आहे. आणि आमचे मामा मस्तपैकी आंब्याचा स्वाद घेताना गोड गोड आंबे खाताना बघू शकता. मोकर पिकलेले आंबे. कच्चा देऊ का? सॅनिटायझर मामा कोण आंबे मागताना बघू शकता. दाबलूचा घातला सॅनिटायझर. हो सॅनिटायझर दुपारी मला पडण्यात मटण तुडवलं काय. नुसते रशी आणि भाकर चुरून खालेली, त्याच्यामुळे त्यांना सारखी झोप येते बघू शकता. सुस्तवलेले त्यांचे चेहरे मोकर झेमेलाचे.
चला आता आम्ही कपडे घालून जाऊया तिकडे मस्तपैकी आपल्या गाईंक, नाही तर जातील त्या तिकडे उसामध्ये सांगताच येत नाही. चला हे आमचे करंडांबळे बघू शकताय मासे पकडण्यासाठी उतरलेले. मोकर चिलाप्या धरलेला आहे. अय करण चाल इकडे चिलापी बिलापी दाखव आम्हाला चल. आमच्या सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या आहे. हे शंकर मामा आमची इथं. चला आता करण भाई आपल्याला मासे दाखवेल. मस्त चिलाप्या पकडलेल्या आहे त्यांनी मोकर. जवळ जाऊन बघूया चिलाप्या आहे का काय आहे. हो मामा चला येऊ चिलाप्या पाहून. तर दादा बहिणी चाललेलं आहे मस्तपैकी मासे बघण्यासाठी. तर चला आता जवळ जाऊन बघूया कशी मासे लागली काय. आणि हे बघू शकता गाजव्यामध्ये मासे पकडलेले आणि त्यांना धरण्यासाठी हे जाळं बघू शकताय तुम्ही. या जाळ्यामध्ये धरलेले कोणते मासे बघूया. हे कसा झेमेला आहे. हो हे बघू शकता चिलाप्या धरलेला आहे त्यांनी. मोकार मोठमोठ्या चिलाप्या आहे. एक जरा बाहेर धर रे, बाहेर काढ रे एक. काढे बाहेर काढणं. मला भेव वाटत त्याच्यामुळे आता आपल्याला बाहेर काढून दाखवील. चिलापी एक मस्त. हे बघू शकता चिलाप्या केवढल्या आहे. अर्धा किलोची एक चिलापी आहे. बघू शकता खतरनाक मध्ये खायला लय गोड लागते. गोदावरी नदीच्या कडेची बघू शकता झेमेला तुम्ही. कशाला याला धरले काय सगळ्या जाळीला. या जाळीला धरलेल्या आहे यांनी मासे धरण्याचं टूप. चला आता चालले मासे मस्तपैकी घरी आता कढई म्हणजे डायरेक्ट. गडीबा किती खुश आहे मस्तपैकी चिलाप्या धरल्यानंतर. चला आता जाऊया परत आपल्या गाईंकडं. मामाचं पुढं राहिले. आमचे मामा गेलेले पुढं गाई बघायला. आम्ही दोघंच राहिलेलं. तर चला जाऊया आता. मित्रांनो आता आमच्या आंघोळी बिंगोळ झालेलं आहे. आता आम्ही आलेलो आहे गाई चारायला. हे बघू शकता आमच्या गाईला पाठीमागं सरते आहे. आणि शंकर मामाची मस्त आंघोळ झालेली आज कडकमध्ये. आणि आमची हे 2 शूटर पण बघू शकता. इथं सॅनिटायझर, तिकडं दाद्या भाई. आणि आता शंकर मामाकडून आपल्याला थोडीशी पार्टी आहे फॅप्शनची. मस्तपैकी आता सॅनिटायझरला पाठवणार आहे. सॅनिटायझर चालला आहे दुकानात. मस्त आता पाण्याची बाटली घेऊन येईल. आणि त्यानंतर मस्त आपल्याला एक फेप्सी घेऊन येईल. आता काही पार्टी थोडी आपली छोटीच पार्टी त्याच्यामुळं काही विषय नाही. मामा आंघोळ बिंगोळ कशी काय झाली मग. फ्रेश झालेली आहे एकदम मस्त निवांत आंघोळ झालेली आहे मामाची बघू शकता. आणि आले ते झोपलेले मस्त आराम करताना इकडं नदीच्या कडेला. सॅनिटायझर आता आमचं सॅनिटायझर चाललेलं आहे दुकानात. काय आणशील अजून अजून गार पाणीची बॉटल. काय काय गार पाणीची बॉटल. गार पाण्याची बॉटल आणि फॅक्स आणायला चाललेलं आहे फायनल आपला सॅनिटायझर. तर चला आता तिची वाट त्याच्या गाई आपण उळत उरक आणि तो जाईल लवकरच. मग तिकडून आल्यावर बघूया मग अजून पुढं आपले यांचा कसा प्लॅन होतो कसा नाही. चला चालू आहे म्हणा. आणि हे आमच्या दाद्याला थंडी वाजली त्याच्यामुळे त्यांनी शकोटा केलेला आहे शांगांचा फायनली. हे बघू शकता आज 42 डिग्री सेल्सिअस तापमान होतं तरी बी त्याला थंडी वाजलेली. आमचा सॅनिटायझर पण आलेला आहे बघू शकता पाणी बिणी घेऊन. हे बघू शकता मस्त गार पाणी आणलेलं आहे त्यांनी. चला आता सर्वात पहिले पाणी पिऊ त्यानंतर बघूया झेमेला कसं होतं कसं नाही. त्यावर शंकर मामा बोलतील काय ते 2 शब्द. आमचे सॅनिटायझर मान्य सॅनिटायझर कडक आहे नाही. त्यांना ते एक. आणि शंकर मामाकडून पार्टी होती फेप्शनची बघू शकता. करू रे तर दादा हे बघू शकता शंकर मामाकडून पार्टी होती आज. त्यांच्या गाई पाहते त्याच्यामुळं शंकर मामाने पार्टी दिली होती सगळ्या गँगला बघू शकता. फॅप्शनची सॅनिटायझरने डायरेक्ट 2 फॅप्शा घेतलेल्या आहे जायच्या एक यायची. नाही अजून बाकी गँग. आमच्या दाद्याला लय थंडी वाजलेली त्याच्यामुळे त्यांनी शकोटा केलेला आहे. आणि धुरामुळे आमचे शंकर मामा उठलेले त्यांना धूर लागलेला आहे मोकार. मला बी लागलेलं आहे. जागा चेंज करून घेऊ आता. चला थोडं पाणी बिनी पिऊन घेऊ आता. हॅलो